नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. आज सकाळीच तयारी केली कारण की आज आहे 27 तारीख आणि आज होणार होतं आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन. तर बघा कशा पद्धतीने माझ्या भावाने लाडक्या गणपती बाप्पांना घरी आणलेलं. पारंपरिक पद्धतीने माझ्या मम्मीने औक्षण केलं. औक्षण करताना पूर्वीपासून जी पद्धत चालू आहे त्या पद्धतीने तिने ती पद्धत अजूनसुद्धा कायम ठेवलेली आहे. भावाने मस्तपैकी जुन्या पद्धतीची टोपी आणि व्हाईट कलरचा सदरा घातला होता आणि मम्मीनी त्यांचं औक्षण केलं. असं म्हणतात की गणपती बाप्पाचं आगमन घरी आलं की घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. आणि इथे माझा मुलगासुद्धा तयारीत होता आणि त्याच्यानंतर मम्मीने त्यांच्यावरून मीठ मोहरी जसं आपण लहान बाळाची नजर काढतो तशी त्यांची नजर काढून दोन्ही बाजूला नजर काढून टाकली की माझ्या गणपतीला रायाला कुणाची नजर नको लागायला. आणि गणपती बाप्पाचा प्रवेश घरात होणार यामुळे घरातील मंडळी खूप तर मजेत आनंदात होती आणि चिमुकल्यांची नुसता धांदळ चालू होती. काय करू आणि काय नको. प्रत्येकजण आपापल्या परीने गणपती बाप्पासाठी आनंदित होता आणि आमचे गणपती बाप्पा घरामध्ये येऊन मस्तपैकी विराजमान झाले. गणपती बाप्पामुळे घरातील वातावरण खूप छान वाटत होतं. गणपती बाप्पाचं विराजमान झाल्यानंतर एक ढाल ताशाच्या गजरामध्ये त्यांनी स्वागत केलं. ढोल वाजवणारी मंडळी खूप छान होती. संध्याकाळी तयारी करून मी आले आमच्या ऑफिसमधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान अशी ही मूर्ती आहे. निरागस, शांत आणि सफेद रंग म्हटला की आपल्याला सगळीकडे शांतताच आठवते. मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती या मूर्तीकडे बघून भेटत होती. त्याच्यानंतर रँडम असे फोटो क्लिक केले आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवसाची शेवट झाली. गणपती बाप्पाचे 5 दिवस कसे जातील हे आपण बघणारच आहोत. तर हा एक छोटासा प्रयत्न आहे एक यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा, म्हणजे स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा. नॉर्मली मी बाकीच्याबद्दल टाकते. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.